आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। खरं तर कालपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। खरं तर काल सरकारवर दोन चर्चा ज्या आहेत त्या झालेल्या होत्या, मात्र त्या निष्फळ ठरल्याचं पाहायला मिळतं। आपल्यासोबत आमदार रोहित पवार आहेत। दादा, खरं तर आज तब्येत थोडीशी नरम वाटते, खालावलेली तब्येत वाटते, काय एकंदरीत कालच्या दिवसभराच्या आंदोलनानंतर आज परिस्थिती आहे? नाही, BP वगैरे नॉर्मल आहे, फक्त रक्तातली साखर जी असते ती कमी झाली असं डॉक्टरचं मत आहे। काही झालं तरी आम्ही काही इथून हलणार नाही, कारण शेवटी 48 लाख शेतकऱ्यांचा विषय आहे। सरकारने कर्जमाफी केली, त्यांचं स्वागत करतो। विषय एवढाच आहे, तुम्ही जी अट टाकली आहे 2019ची, ज्याच्यामुळे तुम्ही फक्त 50,000 रुपये मदत 2019च्या ज्यांनी लाभ घेतला कर्जमाफीचा त्यांना तुम्ही तिथं देणार आहात, तर 50,000त काही होणार नाही। त्यामुळे ती अट काढली तर त्या 48 लाख शेतकऱ्यांनासुद्धा कुठेतरी 2 लाखापर्यंतचा फायदा हा होऊ शकतो। त्यामुळे आमचं मत आहे की तेवढं तुम्ही करा। जे रेग्युलर बनणारे जे शेतकरी आहेत त्यांना जी 25, 26 आणि 26, 27 म्हणजे जे वर्ष झालं नाही तीसुद्धा अट टाकली, ती तुम्ही काढा। आणि मग या 2 विषयांमुळे जे काय तुम्ही जाहीर केले तेवढी मदत जर शेतकऱ्याला मिळाली तर मला असं वाटतं की आज जे काय अडचणी आलेल्या आहेत शेतकऱ्याला त्या सोडण्यासाठी काही प्रमाणात मदत होईल। तर अडचणी अजून वाढणार आहेत, का येणारं वर्ष पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्याच्या हातात काही येणार नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने विचार करत सरकारने लवकरात लवकर सहकार्य करावं। दादा, खरं तर काल कृषी मंत्र्यांशी आपलं 2 वेळा फोनवरून बोलणं झालं। त्यांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं असं देखील झाल्याचं सांगितलं जात आहे। काय नक्की सरकार सकारात्मक वाटतंय का आपल्या मागण्यांबाबत? कृषी मंत्र्यांच्या बोलण्यावरून आपल्याला काय वाटतं? कृषी मंत्री यांच्याशी बोलल्यानंतर काही प्रमाणात सरकार सकारात्मक आहे असं वाटतंय, पण निर्णय लवकरात लवकर घेणं महत्त्वाचं आहे। कारण शेवटी काय की आज बरेच नेते इथं भेटण्यासाठी येणार आहेत आणि उद्या त्याच्यामध्ये दुपटीने वाढ होऊ शकते। लोकांतसुद्धा आता बऱ्यापैकी हा संदेश गेलेला आहे की ह्या 2 अटीमुळे खूप मोठं नुकसान होतं आहे। त्यामुळे हा विषय इथं थांबणार नाही, हा वाढत जाणार आहे। हा वाढवायचं नसेल तर सरकारी लवकर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे। काल कृषी मंत्र्यांचं मत होतं की ते मुख्यमंत्री साहेबांना 2दा बोललेत। मुख्यमंत्री साहेब पण म्हणत आहेत की बैठक घेऊ, पण माझं म्हणणं आहे बैठक आपल्याला काही नको, तुम्ही निर्णय घेऊन टाका। TV सुद्धा जाहीर केलं तरी चालेल। या ज्या 2 अटी आहेत जे आंदोलक म्हणत आहेत ते आम्ही काढायला इच्छुक आहोत। आम्ही पुढच्या काही दिवसात काढू, तर आम्ही इथं आंदोलन मागे घेऊ। फक्त विषय एवढाच आहे, त्या 48 लाख शेतकऱ्यांवर ज्यांनी 2019ला त्या कर्जमाफीचे माफीचा लाभ घेतला होता त्यांना न्याय मिळणं फार महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्र्यांनी काल माध्यमांसमोर बोलताना सांगितलं की जर का आम्ही ज्या अटी लावलेल्या आहेत त्या जर का काढल्या तर मग बँकिंग व्यवस्था जी आहे ती अडचणीत येईल। कदाचित बँकिंग व्यवस्था विशेषतः DCC बँक आहेत त्या अडचणीत येतील आणि पुन्हा बँकिंगवरती मोठा फटका त्याचा बसेल, म्हणून आम्ही काही अटी ज्या आहेत त्या ठेवल्यात असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। विशेषतः 2019ची जी अट आहे त्याच्यासाठी आहे। बँकिंगवर अडचण कशी येईल? कारण का सरकारने पालतत्व घेतलं आहे ना, 35,000 कोटी सरकारने डिक्लेअर केलेले आहेत की आम्ही मदत करणार आहोत। मग 35,000 कोटी द्यायची तुमची इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही प्रोव्हिजन केलं असेल, तेवढं द्या ना, काय हरकत आहे? कारण का काय झालं आहे, या अटी टाकल्यामुळे 12,000 कोटीच्या पुढं काही कर्जमाफी तिथं जाणार नाही आणि बँकिंग यंत्रणा कोलमाडणार नाही, कारण सरकार तिथं मदत त्या बँकिंग यंत्रणेला करणार आहे। माझं दुसरं मत आहे की सरकारला पैशाची जर कणकण असेल तर मग शक्ती मार्ग जो तुम्ही करत आहात त्याला पर्यायी रस्ता आहे। 1,20,000 कोटी रुपये तुम्ही त्यात कशाला टाकताय? आणि सगळ्यांना माहिती आहे की तो रस्ता म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्ट जर बघितली, म्हणजे रस्ता बनवण्याचा खर्च बघितला तर नॅशनल हायवेला जर कम्पेअर केलं तर आपला महाराष्ट्राचा शक्ती मार्गाचा खर्च हा दुपटीने महाग आहे। त्यात पैसा कुठं चालला आहे हे आम्हाला माहिती, लोकांना माहिती आहे। त्यामुळे मला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फार महत्त्वाच्या पदावर बसलेला आहात मुख्यमंत्री म्हणून, असं बोलून लोकांना फसवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। लोक खऱ्या अर्थाने अडचणीत आहेत, कुठंच काही बँकिंग सिस्टमला अडचण येत नाही। ते 2 अट काढणं हे शेतकऱ्याच्या हितासाठी आहे आणि आज शेतकरी जो आत्महत्या करण्याचा विचार करतो कुठेतरी त्याला एक धीर मिळेल, म्हणून शेतकऱ्याच्या बाजूने हा निर्णय घेणं महत्त्वाचं आहे। आपण जसं म्हणताय की 35,000 कोटी रुपये सरकारने तरतूद केलेली आहे या कर्जमाफीसाठी, पण मात्र या अटींनुसार तो 12,000 कोटीपर्यंत जाऊ शकतो। मग सरकार शेतकऱ्यांना कुठेतरी आम्ही दिले हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे का सरकारचा? जर का 35,000 कोटी सरसकट दिली जाहीर केले किंवा तरतूद केली असेल तर मग तेवढ्यापर्यंतची कर्जमाफी का नाही करत सरकार? अवकाळी पाऊस जेव्हा आला होता गेल्या वेळेस
आणि आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात फिरलो होतो तेव्हा सरकारने काय डिक्लेअर केलं होतं, आम्ही 35,000 कोटी रुपये सर्व शेतकऱ्यांना आणि ज्यांचं नुकसान झालं या पावसामुळे त्यांना तिथं देणार आहोत. आम्ही म्हणाला की तुम्ही अटीच इतक्या टाकल्यात, मदत काय पोचणार नाही. 50,000 रुपये हेक्टर मदत शेतकऱ्याला देणं फार महत्त्वाचं आहे, तेवढी मदत तुम्ही तिथं द्या. पण सरकारने ते ऐकलं नाही. तर 35,000 कोटी रुपये जे डिक्लेअर झाले त्यातले किती रुपये दिले? 12,000 कोटी रुपये दिले. त्या 35,000 कोटीमध्ये त्यांनी हेही सांगितलं होतं की विमा कंपनीकडनं मदत मिळणार आहे. पण आम्ही हे सांगितलं होतं की तुम्ही ट्रिगर काढल्यामुळे विमा कंपनीकडनं मदत काय मिळणार नाही. त्यामुळे मग ती मदत मिळाली नाही. तर 12 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यापर्यंत, ग्रामीण भागातल्या गरिबापर्यंत तिथं पोचले. आता काल परवा तुम्ही बघितलं असेल की लातूरला बैल नसल्यामुळे एका महिलेने नांगर ओढला होता आणि मग त्याच्यात लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं म्हणून एक बैल त्यांना सरकारच्या माध्यमातून दिला गेला. आता जो बैल दिला तो आजारी होता. त्या बैलाचा फायदा झाला का शेतकऱ्याला? तर नाही झाला. पण बैल दिला का? तर हो, बैल दिला. दिसताना काय दिसतं? सरकारने मदत केली. पण मदत झाली का शेतकऱ्याला? तर नाही झाली. उलट त्या बैलाला नीट करण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागले. जसा तो बैल आजारी आहे तशी ही योजना आजारी आहे. हे दाखवण्यासाठी फक्त योजना आहे. आणि 50,000 रुपयेचा लाभ 2019च्या लाभ घेतलेल्या म्हणजे कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000च मिळणार आहे. मग त्याचं 3 लाख आज थकीत असेल तर 2.5 लाख आणायचे कुठे? तुम्ही म्हणताय OTSमध्ये 2.5 लाख भरा मग 50,000चा लाभ. त्यामुळे हे काही योग्य नाही. 50,000 नको, आम्हाला 2 लाख पाहिजे. 2019ची अट काढा आणि रेग्युलर भरणाऱ्या कस्टमरला 25, 26, 27ची अट ही काढलीच गेली पाहिजे असे आमचं म्हणणं आहे. तर आज दादांचा पक्ष सत्तेत आहे, मात्र आज दादा नाही आहेत. दादा असते तर काय परिस्थिती असते? दादा असते तर असा GR निघाला नसता. दादा शेतकरी असल्यामुळे त्यांना माहिती आहे की असा GR काढला तर शेतकऱ्यांवर अन्याय झाला असता. त्यामुळे तो GR निघाला नसता. आणि आमचं हेही मत आहे की मुख्यमंत्री साहेब नक्कीच संवेदनशील विचार करतील आणि निर्णय शेतकऱ्याच्या बाजूला घेतील. आम्हाला काही विरोध कुठं करायचा नाही. दादा असते तर एक नक्की आहे, फायनान्स मिनिस्ट्री ते स्वतः असल्यामुळे आणि स्वतः शेतकरी असल्यामुळे असा GR निघालाच नसता. आता विषय एवढाच आहे की कृषी मंत्रालय हे अजितदादांच्या पक्षाकडे आहे. बाकी सगळे निर्णय हे भाजप तिथं घेतं. त्यामुळे सुनित्रा काकी असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे दोघांनी मिळून तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलावं, बसावं आणि आजचा निर्णय घ्यावा. कारण आज सगळं शांततेत तिथं होईल. उद्यापासून आता हा मुद्दा शेतकऱ्याला कळलेला आहे. शेतकरी उद्या निर्णय काय गेले आपल्याला सांगता येणार नाही. सरकारला काय अल्टिमेटम असणार? आज अल्टिमेटम देणार नाही, उद्यापासून बघूया. आज शांततेत सरकारसाठी आपण वाट बघूया. सरकार काय म्हणतंय त्याच्याकडे बघूया आणि सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा करूया. सोलापूरचे पालकमंत्री म्हणत आहेत की हे आंदोलन उपोषण करण्याची गरज काय आहे? हे केवळ नौटंकी आणि स्टंटबाजी आहे. त्यांना म्हणा हिंमत असेल तर इथे येऊन बोला. तुम्हाला GR दाखवतो, GR वाचून दाखवतो. एक तर तुम्ही शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जात नसावात असं मला वाटतंय. सामान्य लोकांचा तुमचा संवाद नसावा असं मला वाटतंय. कारण काल मी स्पेसिफिकली वाचून दाखवलं की कुठल्या अटी अडचणीच्या कशामुळे लोकांना अडचण होणार आहे. आणि ह्या गोष्टी जर त्यांना कळत नसतील तर आम्ही काल प्रशासनाला हेही पण सांगितलं आहे की इथले पालकमंत्री आम्हाला नको आहेत संवादासाठी. GR वाचता येतं का रे हाही प्रश्न आहे. त्यामुळे आमचं एवढंच मत आलं की आम्हाला या पालकमंत्र्यांशी काही बोलायचं नाही. बावनकुळे साहेबांशी आम्ही बोलू शकतो, कृषी मंत्र्यांशी आम्ही बोलू शकतो, नाहीतर CM साहेबांशी, नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांशी आम्ही बोलू शकतो. त्यामुळे अशा काही व्यक्तींना तिथं बोलण्याची आम्ही बोलू शकतो. पण असे शेतकऱ्याच्या या लढ्याला नोटंकी म्हणणारे, जे कृतज्ञ नसणारे जी लोक आहेत अशा लोकांशी आम्हाला काही बोलायचं नाही. आपण पाहतोय खरं तर आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी जे शेतकरी आंदोलनाला किंवा या अन्नत्याग आंदोलनाला नाव ठेवतात त्यांच्याशी आम्हाला संवाद साधायचा नाही. सरकारला आज अल्टिमेटम देणार नसलो तरी उद्यापासून मात्र अल्टिमेटम देणार असल्याची प्रतिक्रिया जी आहे या ठिकाणी आमदार रोहित पवार यांनी बोलून दाखवली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन सचिनसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.